नक्कीच सध्या आपण आहोत ते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आणि ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आपण पाहिलं तर गाड्या आहेत ते 10 ते 15 मिनिटं उशिराने या ठिकाणी धावत आहेत। आज सकाळपासून पावसाची संततधार आहे, यामुळे पावसामुळे जी रेल्वेची दृश्यमानता आहे ती काहीशा प्रमाणात कमी झालेली आहे। त्यामुळे गाड्या रेल्वेच्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत असल्याचं या ठिकाणी रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे। काल देखील असाच मुसळधार पाऊस होता। आज दादर आणि प्रभादेवी या परिसरामध्ये काहीशा प्रमाणात रेल्वे ट्रॅकवरती पाणी जमा झालेलं होतं, परंतु गाड्या कुठेही थांबलेल्या नाहीयेत, त्या धीम्या गतीने या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतात। रेल्वे गाड्या काहीशा उशिरा असल्यामुळे आपल्याला प्लॅटफॉर्मवरती गर्दी आहे ती सध्या पाहायला मिळते। ठाण्यावरून हार्बरच्या दिशेने म्हणजे ट्रान्स हार्बर असेल त्या ट्रान्स हार्बरवरती देखील प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती सध्या आहे आणि गाड्या उशिरा असल्या कारणामुळे आता रेल्वे स्थानकामध्ये ही गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। हा कामावरती जाण्याचा वेळ आहे, पीक आवर आहे, तर ठाण्यापासून डाऊन साईडला गाड्या आहेत त्या देखील 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत, तर ठाण्यापासून अप दिशेने म्हणजे सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या देखील 10 ते 15 उशिराने या ठिकाणी धावताना आपल्याला पाहायला मिळतात। दृश्यमानता ही कमी झालेली आहे, त्यामुळे रेल्वे गाड्या आहेत त्या या धीम्या गतीने धावत आहेत। आपण पाहिलं तर आज ऑरेंज अलर्ट आहे तो ठाणे, पालघर आणि मुंबई या तीनही जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासन देखील आज हाय अलर्टवरती असल्याचं पाहायला मिळते। सध्या सर्व दृश्य आहेत ती ठाणे रेल्वे स्थानकातली आहेत। ठाणे रेल्वे स्थानकामध्ये गाड्या आता सध्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।